चोपडा नगर परिषदेची मतमोजणी दरम्यान आठवडे बाजार बंद, वाहतूक व्यवस्थामध्येही बदल व 200 मीटरच्या आत असलेली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामनिवास झवर. चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीचे मतदान 2 डिसेंबर रोजी झाले असून त्या मतदानाची मतमोजणी रविवारी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नगर परिषदेच्या हद्दीत आठवडी बाजार भरत असल्याने मतमोजणीच्या दिवशी गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी आठवडे बाजार व सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच मतमोजणीच्या अनुषंगाने नगर परिषद कार्यालयापासून 200 मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बंद करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी रामनिवास झव्वर यांनी दिली आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. आपल्या कलेक्टरच्या आदेशानुसार काही त्या दिवशी आठवडे बाजार बंद आहे आणि कसं आपल्याला. नमस्कार. आपल्याकडे दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी आहे आणि त्या दिवशी जो आठवडे बाजार आहे तर सदर आठवडे बाजार बंद करण्याबाबतचे माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार शहरातील सर्व नागरिकांना, दुकानदारांना व आठवडे बाजार धारकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपला आठवडे बाजारातील व्यवसाय त्या दिवसाकरिता बंद ठेवावा. तसेच मतमोजणीकरिताच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने नगर परिषद इमारतीपासून 200 मीटर परिसरापर्यंत संपूर्ण वाहतूक वगैरे बंद करण्यात आलेली आहे. तसंच या परिसरातील जी दुकाने, आस्थापने असतील ती त्या दिवशी बंद ठेवण्यात येतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. धन्यवाद.